नमस्कार. आज मी करते आहे झणझणीत कोळंबी पुलाव. हा पुलाव आपल्याला कांदा, लिंबू आणि सोलकढीबरोबर खूप छान लागतो. हा बघा, हा किती छान दिसतो ना. ते करण्यासाठी आणि हा ना पुलाव आपल्याला साधा, सोपा, अगदी बिर्याणीपेक्षाही पण भारी लागतो. तो तुम्ही जरूर करून पहा. तर त्यासाठी आपण सुरुवातीला आता आपण कोलंबी घेऊया. हे बघा, किती छान दिसतं. ही कोलंबी घेतली. त्याला आपण मीठ, हळद आणि आगळ लावला. हे सगळं आपण व्यवस्थित त्याला लावून घेतलं कोलंबीला आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट. हे व्यवस्थित आपण ही कोलंबी मॅरिनेट करून ठेवली ना, की त्याचा जो मसाला कोलंबीमध्ये व्यवस्थित मुरतो आणि कोलंबी छान लागतात आपल्याला पुलावमध्ये. आता आपला मिरची पावडर आणि गरम मसालाही लावला. आता आपण पॅन गरम केला. त्याच्यात 2 मोठे चमचे तेल, जिरं जिरं चांगलं तडतडू द्या. त्याच्यानंतर आपल्याला अख्खा गरम मसाला, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता. अशा प्रकारे तो परतला आणि त्याच्यावर आपण कांदा बारीक चिरलेले 3 ते व्यवस्थित परतायचे आणि हे आपल्याला चांगले नरम होऊ द्यायचे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे, आपण जर रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. हे आपण झाकण ठेवून शिजवलं. नंतर आपण 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आणि ते व्यवस्थित परतलं. हे बघा, अशा प्रकारे नंतर आपली मॅरिनेट केलेली जी कोळंबी आहे ती त्याच्यात टाकली. आता ही आपल्याला अति परतायची नाहीत, नाहीतर ती रबरासारखी होतात. म्हणून आपण हळूवारपणे त्याला परतलं. हे बघा, अशा प्रकारे आणि जास्त शिजवायची पण नाही आहेत. आता आपल्याला भिजवलेला तांदूळ आपण त्याच्यात घालायचा आहे आणि हे आता वाफेवर शिजवायचं आपल्याला दोन्ही. कारण अति शिजवलं तर ती खरंच रबरासारखी लागतात. म्हणून हे व्यवस्थित हळूवारपणे मिक्स करा आणि आता आपल्याला जो तांदूळ घालायचा आहे तो पाणी घालायचं आहे. ते तांदळाच्या डबल घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी तुमचं तांदूळ असतील तर 2 वाटी आपण पाणी घालायचं. अशा प्रकारे पाणी घातलं. ते हळूवारपणे मिक्स करायचं पाणी. तुम्ही तिथे गरम पाणी वापरू शकता किंवा थंड पाणीही. नंतर अर्धा चमचा आपण गरम मसाला घातला आणि 1 चमचा तूप घाला. हे जरूर घाला. त्यामुळे त्याचा स्वाद, खरंच बिर्याणीचा स्वाद वाढतोच. अशा प्रकारे मिक्स करून त्यावर झाकण ठेवून सुरुवातीला आपण 10 मिनटं मोठा गॅस आणि नंतर मंद गॅसवर ही बिर्याणी बिर्याणी कम पुलाव होऊ द्यावा. अशी ही झणझणीत कोलंबी पुलाव तयार. मस्त का स्वस्त राहा. धन्यवाद. आणि कसा झाला पुलाव हे मला कमेंट करून जरूर कळवा. अशाच नवीन प्रकारच्या रेसिपी हवी असतील तर मला जरूर कळवा. कमेंट करा. धन्यवाद.